राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नुकतेच एक विधान केले। त्यामुळे राज्य काँग्रेसचे नेते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत। येत्या विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाकडून जो कोणता उमेदवार असेल त्याला आमचा पाठिंबा राहील, असे शरद पवार म्हणाले। याचा अर्थ विरोधकांच्या वाट्याला येणारी एकमेव जागा ठाकरे गटाला मिळणार आहे। याआधी राज्यसभेची जागा शरद पवारांसाठी सोडण्यात आली होती आणि आता विधान परिषद ठाकरे गटाला मिळत आहे। शरद पवारांच्या विधानानंतर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून राज्यातील नेत्यांनी बराच आग्रह धरला होता, परंतु शरद पवार गटाने दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संधान साधून ती जागा पदरात पाडून घेतली। त्याचवेळी ठाकरे गटासोबत विधान परिषदेच्या जागेसाठीही बोलणी झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळेच ठाकरे गटानेही शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला। राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांना काँग्रेसच्या मदतीची गरज होती। राज्यातील नेते ही जागा सोडण्यास तयार नाहीत याची त्यांना कल्पना होतीच। त्यामुळे त्यांनी आधी ठाकरे गटाला आपल्या गळास लावले आणि नंतर थेट दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले। त्यामुळे ही निवड बिनविरोध पार पडली। विधान परिषदेत मात्र पवार ठाकरे गटाला काँग्रेसच्या मदतीची गरज नाही। दोन्ही पक्ष एकत्र आले तरी त्यांचा एक उमेदवार काँग्रेसच्या मदतीशिवाय निवडून येतो। काँग्रेसला मात्र आपला उमेदवार निवडून आणायचा असेल तर दोन्ही पक्षांच्या मदतीची गरज आहे। हे समीकरण पाहूनच शरद पवारांनी महाविकास आघाडीची कोणतीही अधिकृत बैठक झालेली नसतानाही विधान परिषदेसाठी ठाकरे गटाला पाठिंबा घोषित केला। एकूणच ठाकरे पवारांच्या राजकारणाने काँग्रेसचा खुळखुळा केल्याचं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।